नमस्कार. चला, एक छोटीशी गोष्ट इमॅजिन करूया. समजा एक भन्नाट ॲप्लिकेशन बनवलं आहे आणि ते मस्तपैकी एका डॉकर कंटेनरमध्ये चालू आहे. सगळं काही छान, आयुष्य एकदम सोपं. पण मग एक दिवस अचानक असं काहीतरी घडतं ज्याची खरं तर प्रत्येक डेव्हलपर आतुरतेने वाट पाहत असतो. तुमचं ॲप तुफान व्हायरल होतं. एका रात्रीत हजारो किंबहुना लाखो युजर्स तुमच्या ॲपवर अक्षरशः तुटून पडतात. आता ही आनंदाचीच बातमी आहे, बरोबर? पण थांबा, हीच गोष्ट तुमच्यासाठी एक मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण होतं काय की या अनपेक्षित ट्रॅफिकमुळे सर्व्हर ओव्हरलोड होतात. मग एक एक करून कंटेनर्स क्रॅश व्हायला लागतात आणि बघता बघता तुमची अख्खी सिस्टमच कोलमडण्याच्या मार्गावर येते. आणि इथेच तो मोठा प्रश्न उभा राहतो. अरे देवा, आता हे शेकडो, हजारो कंटेनर्स सांभाळणार तरी कोण? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे क्युबरनेटीज. चला तर, हे प्रकरण आहे तरी काय ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, ही सगळी टेक्निकल गोष्ट समजून घेण्यासाठी आपण एका आपल्या रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणाची मदत घेऊ. समजा तुमचा एक छोटासा फूड डिलिव्हरीचा व्यवसाय आहे. सुरुवातीला दिवसाला फक्त 10 ऑर्डर्स येतात. ठीक आहे, 2 डिलिव्हरी एजंट्स हे काम अगदी आरामात करतात. पण अचानक तुमचा व्यवसाय प्रचंड वाढतो आणि दिवसाला 500 ऑर्डर्सचा पाऊस पडायला लागतो. बस, आता खऱ्या समस्या सुरू. कोणत्या एजंटला कोणती ऑर्डर द्यायची, कोण रिकामा आहे, कोण बिझी आहे. समजा एखादा एजंट आजारी पडला तर त्याच्याऐवजी कोणाला पाठवायचं. एवढ्या लोकांना मॅन्युअली मॅनेज करणं म्हणजे निव्वळ अशक्य. आता या सगळ्या गोंधळावर उपाय काय? एकच, एक अशी सिस्टीम जी हे सर्व आपोआप सांभाळेल. आणि म्हणूनच तुम्ही ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका हुशार डिलिव्हरी मॅनेजरला कामावर ठेवता. हा मॅनेजर करतो तरी काय? तो प्रत्येक ऑर्डर योग्य एजंटला देतो. समजा एखादा एजंट उपलब्ध नाहीये तर तो लगेच दुसऱ्याला ते काम देतो. ऑर्डर्स वाढल्या की आपोआप नवीन एजंट्सची सोय करतो आणि ऑर्डर्स कमी झाल्यावर स्टाफ कमी करतो. थोडक्यात काय तर तो संपूर्ण ऑपरेशन ऑटोमॅटिक करतो. चला, आता आपल्या उदाहरणातून परत टेक्नॉलॉजीच्या जगात येऊया. तो डिलिव्हरी मॅनेजर जे काम करत होता ना, अगदी तेच काम तुमच्या ॲप्लिकेशनसाठी कुबरनेटीज करतं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कुबरनेटीज म्हणजे तुमच्या कंटेनर्ससाठी एक ऑटोमेटेड डिलिव्हरी मॅनेजर. ते पडद्यामागे हे सगळं व्यवस्थापन आपोआप करतो. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. टेक्निकल भाषेत सांगायचं झाल्यास, कुबरनेटीज ही एक ऑटोमेशन सिस्टम आहे जी मोठ्या संख्येने कंटेनर्सना मॅनेज आणि ऑर्केस्ट्रेट करते. आता ऑर्केस्ट्रेट म्हणजे काय? तर सोप्पं आहे. योग्य वेळी, योग्य रिसोर्स, योग्य ठिकाणी उपलब्ध करून देणं. आणि हे सगळं शक्य होतं ते पॉड्स, नोड्स आणि क्लस्टर्स यांसारख्या गोष्टींमुळे जे या सिस्टीमचे महत्त्वाचे भाग आहेत. कुबरनेटीसकडे अशा 4 खास सुपर पॉवर्स आहेत. पहिली, स्केलिंग. युजर वाढले की ते आपोआप नवीन कंटेनर्स तयार करतं. दुसरी, सेल्फ हीलिंग. एखादा कंटेनर क्रॅश झाला, काही काळजी नाही, कुबरनेटीज त्याच्या जागी लगेच दुसरा सुरू करतं. तिसरी, लोड बॅलन्सिंग. प्रचंड ट्रॅफिक आला की ते वेगवेगळ्या कंटेनर्समध्ये वाटून देतं. आणि चौथी, डिप्लॉयमेंट मॅनेजमेंट, ज्यामुळे तुम्ही 0 डाऊनटाईममध्ये ॲप अपडेट करू शकता. ओके, मग अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की मग डॉकर आणि क्युबरनेटीजमध्ये नक्की फरक काय आहे? दोन्ही एकच नाहीत का? नाही. फरक अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. डॉकरचं काम काय? तुमच्या ॲप्लिकेशनला एका पोर्टेबल डब्यात म्हणजे कंटेनरमध्ये पॅक करणं. बस इतकंच. तर कुबरनेटीसचं काम आहे अशा हजारो कंटेनर्सना एकाच वेळी मॅनेज करणं आणि त्यांचं संचालन करणं. म्हणजे आपल्या फूड डिलिव्हरीच्या उदाहरणात बोलायचं झालं तर डॉकर म्हणजे तुमचे डिलिव्हरी एजंट्स जे पार्सल घेऊन जातात. आणि कुबरनेटीज म्हणजे तो हुशार मॅनेजर जो या सगळ्या एजंट्सवर लक्ष ठेवतो, त्यांना काम देतो आणि सगळं ऑपरेशन सुरळीतपणे चालवतो. तर आता आपण पाहिलं की क्युबरनेटीजमुळे मॅनेजरचं काम ऑटोमेटेड झालंय. मग इथे एक विचार करायला लावणारा प्रश्न तयार होतो की जर मॅनेजर स्वतःच एक सॉफ्टवेअर असेल तर मग आधुनिक ॲप्लिकेशन्स मॅनेज करण्यामधलं पुढचं मोठं आव्हान काय असेल? यावर जरा विचार करा.